नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल नेहमीच भरभरून बोलत असतो, शिलेदारांकडून माहिती जाणून घेत असतो आणि नवे उद्योजक, नवे शेतकरी कसे घडतील या सगळ्याबद्दल वारंवार विचार मंथन करत असतो. आणि या सगळ्या मंथनाचा फायदा आज अवघ्या महाराष्ट्राला होतो. आज आपल्या सोबत आहेत दीपक कोल्हे, महाराष्ट्र शेळीपालन केंद्र, शितपूर कर्जत, अहमदनगरहून आलेला सुवर्ण कोकणचा हा शिलेदार. याच्याकडनं जाणून घेऊया या सगळ्यातली श्रीमंती. दीपक, स्वागत आपलं. महाराष्ट्र शेळीपालन केंद्र, आपली एक आता ओळख निर्माण झाली आहे. सुवर्ण कोकणच्या शिलेदाराच्या निमित्तानं आपण अहमदनगरमध्ये खूप भरीव कार्य करताय. मला सांगा, मुळात पारंपरिक आपला व्यवसाय नाही, शेळीपालनाकडे या व्यवसायाकडे वळलात कसे? शेळीपालन सुरू कसं झालंय आणि आता केंद्र काय म्हणतंय? शेळीपालन मी हा व्यवसाय एक 4.5 वर्षापासून चालू केलता. त्यानंतर मी सुवर्ण कोकणचा शिलेदार 1 वर्ष झालेलो. कारण सतीश परब सरांचं जे मार्गदर्शन भेटलं त्यानंतर पहिलं मी चालू करताना 2-3 लाखापासून चालू केलं. तर हा व्यवसाय माझा फक्त 50 लाखापर्यंत आज माझा वार्षिक टर्नओव्हर आहे. म्हणजे आज माझ्या शेडमध्ये 500 ते 550 शेळ्या आहेत आणि मी महिन्याला कमीत कमी 100-125 शेळ्याच्या आसपास शेळ्या विकतोय. कारण परब सरांनी जे मार्गदर्शन केलं आणि जे व्यवसाय माझा जे 2-3 लाखापासून 50 लाखापर्यंत गेला, हा फक्त एक सुवर्ण कोकणमुळे आणि सरांमुळे गेलेला. तर नक्कीच हा सगळा व्यवसाय आहे आणि आपण या सगळ्या व्यवसाय संदर्भात बोलूया. मुळात मला शेळीपालन व्यवसाय म्हणजे नेमकं काय, याच्याकडे व्यवसायाच्या दृष्टीनं पाहायचं असेल तर स्वतःची किती तयारी केली पाहिजे, जागेची किती तयारी केली पाहिजे आणि व्यवसायाची कशी तयारी करावी? आता शेळीपालन हा व्यवसाय असा झालाय की लोक जोडधंदा म्हणून पहिलं शेळीपालन करायचे, पण आज शेळीपालन हा आज मुख्य व्यवसाय झालेला आहे. कमीत कमी एक शेळीपालन करायचं असलं तर कमीत कमी एकरभर जागेत माणूस हा 4 व्यवसाय करू शकतो. म्हणजे शेळीपालन, पोल्ट्री, मत्स्यपालन आणि सेंद्रिय शेती वगैरे. तर हा सुवर्ण कोकण कार्यशाळेमध्ये हे पूर्ण शिकवलं जातं की शेळीपालन, पोल्ट्री वगैरे हे सगळे नक्कीच हे सगळं शिकवलं जातं. मला सांगा, अनेकांना असं वाटतं आता ठिकठिकाणी शेळीपालन केंद्र, प्रशिक्षण अशा वेगवेगळ्या जाहिराती येतात, मीडियात येतात. शेळीपालन व्यवसाय सोपा आहे की कठीण आहे? व्यवसाय तसा कठीण आहे, पण जर आपण सुवर्ण कोकणच्या माध्यमातून जर ट्रेनिंग घेतलं शेळीपालनाचं तर सुवर्ण कोकणमध्ये असे जे शिलेदार आहेत ते जे शेळीपालनामध्ये सक्सेस आहेत आणि बाकीच्या ठिकाणी जे ट्रेनिंग दिलं जातं ते फक्त पुस्तकी ज्ञान असतं, कारण त्यांनी शेळीपालन केलेलं नसतं. आणि सुवर्ण कोकण जी संस्था आहे आणि बाकीची जी संस्था तर त्यांच्यात हाच फरक आहे की सुवर्ण कोकणमध्ये जे शिलेदार सक्सेस झालेले, ज्यांचं शेळीपालन चालू आहे, ज्यांनी 4-4, 5-5 वर्ष शेळीपालन केलेले, असे तज्ञ लोक मार्गदर्शन करतात. आणि जे बाकीची जी संस्था आपली ट्रेनिंग देतात तर त्यामध्ये फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातं, असं प्रॅक्टिकल ज्ञान त्यांच्याकडे जास्त नसतं. हा फरक आहे या दोन्ही. हाच फरक आणि तीच खऱ्या अर्थाने यशाची गणित आहेत. आपण अहमदनगरच्या संस्थेचं राजकारण आणि राजकारणातल्या संस्था याच्यातलं अहमदनगरचं ज्ञान म्हणजे महाराष्ट्रासाठी गाईड आहे. पण या संस्थेचं काय वेगळेपण वाटतं की बाबा शिलेदार तुम्हाला मदत करत असतील, तुम्ही इतरांना मदत करणं असेल, सुवर्ण कोकणचं वेगळेपण तुमच्या नजरेत काय? सुवर्ण कोकण ही एक अशी संस्था आहे की ती उद्योगाचं भांडार आहे. कारण आपण त्यात कोणता पण व्यवसाय जरी करायचा असला तरी बाकी शिलेदार कसे, ज्या टायमाला आमची शिलेदारांची मीटिंग असते त्या टायमाला बाकी व्यवसाय पण करणारे शिलेदार असतात, त्या टायमाला आमची चर्चा होती. तर त्यानंतर सगळं आम्हाला म्हणजे देवाणघेवाण होती व्यवसायाबद्दल एकामेकाची. असं नक्कीच या व्यवसायातून आपण इतरांचा प्रगती करतो. म्हणजे आजपर्यंत जर व्यवसायाचं स्वरूप पाहिलं तर कोण उद्योजक दुसऱ्या उद्योजकाला मदत करत नाही, पण इथे एक बेसिक प्रिन्सिपल शिकवलं जातं की तुम्ही दुसऱ्यांना मदत करा आणि तुम्ही श्रीमंत व्हा. इतरांना मदत करणं हे कागदावर न राहता वास्तवात उतरतं का? वास्तवात उतरतं. कारण आम्हाला सरांनी ज्या टायमाला आमच्यावर ज्या जबाबदाऱ्या दिल्या, आता माझ्या नगर जिल्ह्याची जबाबदारी दिली, त्या टायमाला सरांनी मला सुवर्ण कोकणमध्ये जॉईन करताना सांगितलं होतं की तुम्ही ज्या टायमाला उद्योजक करता त्या टायमाला तुम्हाला चौघांना बरोबर घेऊन चालायचे. तुमची जर मानसिक तयारी जर ती असली तर तुम्ही सुवर्ण कोकणमध्ये या. मग त्या टायमाला जे आम्ही सरांना शब्द दिला की आमच्या बरोबर आम्ही 4 नाही पण 10 उद्योजक नक्कीच घडू, त्यामुळे आम्ही हाच कॉन्फिडन्स आहे किंवा ही सगळी शिकवण आहे. मला सांगा, नगरची जबाबदारी आहे, नगरमधल्या कार्यशाळांना कसा प्रतिसाद असतो? मोफत कार्यशाळा असतील किंवा स्पेसिफिक विषयाचे असतील, लोकांच्या काय अपेक्षा असतात आणि काय त्यांना या सगळ्या सेमिनार मधनं मिळतं? आता नगरमध्ये ज्या टायमाला कार्यशाळा असते त्या टायमाला आम्ही कमीत कमी 600-650चा हॉल बुक करतो. तरी पण जागा कमी पडते, लोक बरेच माघारी जातात आणि लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी 1 दिवस पण कमी पडतो.
म्हणजे लोकांच्या हे असं. नक्कीच. म्हणजे ही देखील गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे ज्या नगरमध्ये शेती विभागाच्या कार्यशाळेला कोण जात नाही, शेतकरी असलेले जात नाही आणि इथं मात्र नोकरदार वर्ग स्वतःहून येतो, लोकांना त्यातली श्रीमंती आता कळू लागली आहे का? हा, कळू लागली. कारण आमच्याकडे आहे ना, आज आमच्या गावामध्ये जसं आम्ही सुवर्ण कोकण बरोबर काम करतोय, तर आमच्या गावामधले जे मुलं समजा सिटीला येऊन जे 20 आणि 25 हजार कमीत होते, ते आज गावाकडे येऊन शेळी पालन आणि पोल्ट्रीचा व्यवसाय करून तेवढे पैसे आज म्हणजे सुखासुखी कमवायला लागलेत. तर आमच्या जे सुवर्ण कोकण मध्ये जी टीम आहे, आज नगरला जी कार्यशाळा घेतो, त्यात फक्त नवीन उद्योजकच म्हणजे नवीन तयार झालेले आहेत. आता तुम्ही म्हणजे आपली साधारण दुसरी किंवा तिसरी इंटरव्ह्यू असेल या कार्यक्रमाच्या निमित्तानं. सुवर्ण कोकणच्या निमित्तानं तुमचं एक नाव झालंय, शेळीपालन विक्रेते म्हणून तुमचं नाव झालं. लोक ज्यावेळी चळवळीचे दीपक कोल्हे म्हणून तुमच्याकडे बघतात, तेव्हा लोकांच्या काय अपेक्षा असतात? आम्हाला पैशाची मदत करा की आम्हाला या चळवळीत यायचंय? लोकांची एकच भावना असते की आता सरांनी तर सांगितलंय, सुवर्ण कोकण ही एक संस्था अशी की फायनान्शियल मध्ये कोणतीच मदत नाही, फायनान्स मध्ये कोणतीच मदत नाही करत, पण एक लोकांची अशी अपेक्षा आहे किंवा तुम्ही जे पूर्ण महाराष्ट्रभर मार्गदर्शन करता, तर त्याबरोबर आम्हाला पण घेऊन चला. नक्कीच. म्हणजे त्या मार्गदर्शनातून त्यांना शिकायचं आहे. मुळात अजूनही जो शेतकरी किंवा नव शेतकरी आहे किंवा नोकरदार वर्ग आहे, त्या प्रत्येकाला मातीबद्दल प्रेम आहे. त्याला जर आपण व्यवस्थित सांगितलं तर तो पुन्हा या जास्त पटीने शेतीकडे वळेल का? हा, वळण ना. आता लोकांना कसं झालं की बाकीच्या बिझनेस मध्ये आता नोटाबंदीचा विषय आला तर बाकी धंदे पूर्ण स्लॅग झालेत. मटन 40 रुपयांनी वाढ झालेली, कारण आता लोकांना शेतीमध्ये पैसा दिसायला लागलेला. त्यामध्ये म्हणजे बाकीचे बरेच व्यवसाय आहेत, म्हणजे शेळीपालनच नाही पण पोल्ट्री आलं, सेंद्रिय शेती आहे, देशी गोवंश वगैरे, असे शेवगा लागवड वगैरे बरेच व्यवसाय आहेत. गमत म्हणून विचारतो आणि एक व्यावसायिक म्हणून विचारणं हा भाग अर्थशास्त्राचा भाग असेल कदाचित. नोटाबंदीनंतर मटण व्यवसायात काय काय परिणाम झाले, काय काय बदल झाले, विक्री आणि खरेदी या दोन्ही? नोटाबंदीचा हा व्यवसाय जो परिणाम झाला तो सगळ्या धंद्यावर झाला, पण मटण व्यवसायावर नाही. कारण लोकांना आज जी काय मटण खाणारे जे लोक होते ते कुठून पण नोटा आणून मटण खातच होते, त्यामुळे मटण धंद्यावर असा काही परिणाम झालेला नाही. म्हणजे उलट ही इतरांसाठी मंदी असेल पण तुमच्यासाठी संधी निर्माण झालेली आणि 40 रुपयांनी रेट पण वाढले, ही पण एक नवीन संधी. खरं तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला व्यवसायाकडे नेतात, उद्योगाकडे नेतात. शेतीपूरक उद्योगाची हीच तर खरी गंमत आहे की अशा पद्धतीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा तो विचार खऱ्या अर्थानं आपल्याला श्रीमंतीकडे नेतो, पण तुमच्यासोबत आणखीन 4 माणसांना उद्योजक बनवण्यास प्रवृत्त करतो. उद्योजक बनवण्यास प्रवृत्त करणाऱ्या याच अशाच कार्यशाळा काही आहेत. या कार्यशाळेसंदर्भात माहिती हवी असेल तर आवर्जून स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा, माहिती जाणून घ्या. एक छोटासा ब्रेक, पात्र सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपल्यासोबत दीपक कोल्हे. दीपक, शेळी पालनानंतर पुढचा व्यवसाय करायचा आता तुमच्या मनात आहे, कुठला आहे तो व्यवसाय आणि त्याची गणितं काय आहेत? कारण आम्हाला परब सरांनी सांगताना सांगितलंय कमीत कमी इन्कम सोर्स हा कमीत कमी 4-5 ठिकाणाहून चालू झाला पाहिजे. आता मी शेळी पालन व्यवसाय चालू करून 4 वर्ष झालेत, माझा तो बिझनेस सेट झालेला आहे. तर मला सरांनी कंटिन्यू आता तुम्ही पोल्ट्री करा. आता मी पोल्ट्रीचं शेड बांधलेलं, फक्त पक्षी टाकायचे बाकी. त्यानंतर मी देशी गोवंश म्हणजे पूर्ण आपल्या महाराष्ट्रातले ब्रीड आमच्या सिद्धपूरमध्ये आणणार आहे. वा. मग तिथून पुढे दुधाचा व्यवसाय वगैरे असे बाकी प्लॅनिंग आहे, पण आता सध्या तर पोल्ट्री चालू करतोय. म्हणजे नक्कीच. मला पोल्ट्रीवरनं मला विचारायचं आहे, पोल्ट्रीच्या बाबतीत काय काय नेमकं डोक्यात आहे? पोल्ट्रीसाठी आता आपण इन्व्हेस्टमेंट किती करताय, पक्षी कुठले आणतील आणि पोल्ट्रीतली श्रीमंती तुम्हाला तुमच्या नजरेतनं कशी दिसते? म्हणजे त्याची काही गणितं असतील ना तुमची? आता सध्या मी पोल्ट्रीमध्ये डीपी क्रॉस टाकणार आहे, काही कडकनाथ आणणार आहे आणि त्यानंतर स्वतःचेच आउटलेट अहमदनगरमध्ये करतोय. तर त्यासाठी मला सुवर्ण कोकणचे उपाध्यक्ष शैलेश शृंगारे हे मदत करतात. म्हणजे त्यांचं आउटलेट मुंबईमध्ये चालू आहे, तर त्याच ह्याच्यावर मी नगरमध्ये आउटलेट चालू करणार आहे. म्हणजे झालं तर 1 ते 1.5 महिन्यात आउटलेट माझं चालू होईल. या हिशोबाने मी साधारण किती पिल्लांचा आता पुढे आपला विचार चालू आहे? एक 3,500 पक्ष्यांचा विषय चालू आहे माझा सध्या. दीपकराव, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, आपल्या ऑफिसमध्ये किंवा सॉरी आपल्या गावामध्ये अशी काही माणसं असतील ना की मलाही हे करायचंय, मी कसं करू असं तुम्हाला विचारणारी, आता तुमचा सल्ला घेणारी माणसं आता वाढली असतील का? गावात सल्ला घेणारे माणसं कंटिन्यू कमीत कमी 10 ते 12 जण मुलं माझ्या बरोबर असतात सकाळ संध्याकाळ. कारण आपण जे शेळी पालन करतो त्यातलं ज्ञान घेणं. सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेला आम्ही कमीत कमी आमच्या गावातली 50 लोक कार्यशाळेला येतो आम्ही गावातून शिकण्यासाठी. खरं तर नगरचा मी उल्लेख केला, म्हणजे ज्या नगरमधलं कोणी कितीही नाकारो, पण हा फॅक्ट आहे की बोलेरत्न पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट घालून फिरायचं, 10-12 पोरं ठेवायची, त्याचे सल्ले घ्यायचे, भाई 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 करत होर्डिंगवर नावं छापायची.
हे एक इकडे, आणि अशा वेळी एक दीपक कोल्हे की ज्याच्याकडे तरुण वर्ग जातो आणि जो शिकतो, ही मुलं तुमच्याकडनं काय नजरेनं पाहतात आणि त्या सगळ्या मुलांमधनं पुन्हा दीपक कोल्हे कसे निर्माण करताय तुम्ही? फक्त आम्हाला परब सरांनी कसं सांगितलं की दादागिरी धतिंग करून लीडर होण्यापेक्षा व्यवसाय करून लीडर व्हा. त्यामुळे आम्ही या हिशोबाने जे करतोय हे त्याच हे ती. नक्कीच. शेळीपालन तुमचा फार्म असेल किंवा आता कुक्कुटपालनचे फार्म, हे दिवसा बघायलाही गर्दी असते असं मी ऐकलंय, खरं आहे का? हा, कमीत कमी सकाळी आता पाठीमागे माझ्याकडे कस्टमर आलते, ते रात्री 1 वाजता आलते शेळ्या नेण्यासाठी, आणि सकाळी 7 वाजल्यापासून म्हणजे बघण्यासाठी चालू होते, तर संध्याकाळी म्हणजे 7 वाजेपर्यंत. आजपर्यंत असं याच्यातली गंमत अशी की आजपर्यंत असं म्हटलं जायचं की शेळीवाल्याकडे फक्त पिशवीतनं मटण आणण्यासाठी जायचं, एवढंच काम होतं. किंबहुना लोक पैसे द्यायचे आणि बाहेर यायचे, बाबा तुझं कटिंग करून सांग मग मी घ्यायला येतो. पण आता मात्र हा ट्रेंड बदलतोय, तुमची सगळं फार्म बघण्याचं गर्दी वाढते. काय कारण आहे त्यामागची? आता आपल्याकडे एक 10 ब्रीड आहेत, म्हणजे समजा 500 550 सगळ्या शेळ्या सिद्धपूरमध्ये आता लोकांना बघायला भेटायला लागल्या. आणि उलट लोकांची जास्त गर्दी झाली की आम्ही सांगतो लोकांना, आता तुम्ही बऱ्याच वेळ झालं बसलात, आता तुम्ही जा लावायची पाळी आली. बाकीच्यांना बसून द्या, म्हणजे सांगावं लागतं लोकांना. लोकांमध्ये अवेअरनेस आता वाढत चाललाय हळूहळू. हा, चाललेलाच आहे. व्यवसायाबद्दल म्हणजे श्रीमंतीचा जो मार्ग आहे तो सुवर्ण कोकण मधून भेटतोय, आणि त्यामुळं शेळीपालनातला म्हणजे लोकांचा इंटरेस्ट वाढत चाललेला आहे. मग या सेगमेंटचा एक शेवटचा प्रश्न, हे सगळं बघितल्यानंतर लोक आपला सल्ला घेतात, आपल्या सल्ल्यानं कुणाचा तरी संसार उभा राहतोय, हे सगळं ऐकल्यावर पाहिल्यावर कसं वाटतं? तर लोकांनी जर आपला सल्ला घेतला तर आम्हाला आनंदच होतो. पण आमच्यापेक्षा पण परब सर एवढं मोठं काम करतात की त्यांच्या पुढे आमचं काम हे म्हणजे काहीच वाटत नाही. कारण त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर उद्योजक उभा केलेले आहेत, आणि पूर्ण महिन्यातले कमीत कमी 20 दिवस ते कंटिन्यू बाहेरच असतात. मग त्या पुढे आमचं म्हणजे काही. नक्कीच मित्र, ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत की उद्योजक घडतायत, माणसं घडतायत, पण या सगळ्या चळवळीतनं एक चळवळ घडते. महाराष्ट्राचा कृषी व्यवस्थेचा कणा हा अत्यंत महत्वाचा बनतोय. या सगळ्या आर्थिक प्रवाहात यायचं असेल, या सगळ्या गोष्टीतनं जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर अवश्य या सुवर्ण कोकण या चळवळीत शिलेदार व्हा. त्याबद्दलची सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर या क्षणी कॉल करा स्क्रीनवरच्या नंबरवर आणि प्रवेश घ्या. एक छोटासा ब्रेक, पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचं. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतो दीपक कोल्हे यांच्यासोबत. दीपक, देशी गाईच्या संदर्भातले आपले काही प्रोजेक्ट्स आहेत, काय आहेत प्रोजेक्ट, कसं आपल्याला हे सगळं करायचंय? आता आम्हाला ह्याच्यात मार्गदर्शन करणारे आमचे बऱ्यापैकी टीम आहे, सिलेदार वगैरे. बाकी आता आमच्या सिलेदारांपैकी काही सिलेदार 2,500 रुपये किलोनी तूप वगैरे विकतात, गोमूत्र 25 रुपये लिटरनी, दूध 100 रुपये लिटरनी चालू आहे. म्हणजे असे बरेच उद्योजक आहेत, तर त्यांचं मार्गदर्शन घेऊनच मी देशी गोवंशाचा जो विषय देशी गायींचा तो पुढे नेणार आहे. नक्कीच हा व्यवसाय पुढे नेणार आहे. वेगवेगळ्या कार्यशाळा होत आहेत किंवा या कार्यशाळेतून लोक आता अवेअरनेस, लोकांमध्ये सामाजिक जागृती होती आहे. तरी पण देखील एक महत्वाचं आव्हान लोकांना अजूनही करणं गरजेचं आहे. शेतकरी शेतीकडे वळतोय, नोकरदार वर्गानेही स्वतःच्या जमिनीकडे, स्वतःच्या शेतीकडे वळलं पाहिजे आणि आर्थिक नफा करून घेतला पाहिजे. म्हणून या चळवळीत येण्याची गरज आहे. काय आवाहन करशील महाराष्ट्राला? लोकांनी जास्तीत जास्त या चळवळीत येऊन आपली पण प्रगती करण्याचा चान्स आहे, आणि आपल्या गावाची पण. कारण आमच्या गावाची प्रगती जी झाली ते आम्ही फक्त सुवर्ण कोकणच्या ज्या चळवळीमध्ये आलो त्यानंतर आमचं गाव पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात शेळीचं सिद्धपूर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. वा, अशी किती साधारण आता फार्म निर्माण झाले? आमच्या गावामध्ये 11 फार्म निर्माण झालेले आहेत. आणि सुरुवात केली त्यावेळी तुझा एकटाच होतो. म्हणजे हे बघून बघून अख्ख्या गावात चालू झाले, आणि आमच्या गावाचं नाव पण चेंज झालेलं आहे, म्हणजे शेळीपालनाचं सिद्धपूर असं झालेलं आहे. नक्कीच हा चळवळीचा. आणि मला सांगा, आता हा प्रश्न माझ्या स्वार्थाचा आहे म्हणून आपला कार्यक्रम किती लोक बघतात तिकडे? आमच्या गावामध्ये आता बऱ्याच जणांना, मी जसं सुवर्ण कोकणच्या चळवळीमध्ये आलेलो आणि बरेच लोक सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेला वगैरे येतात, त्यामुळे कमीत कमी एक 80-90% गाव हा कार्यक्रम बघतं. मग त्यावेळी त्या प्रत्येकाची काय भावना असते की आपल्याला एक दिवस या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे का? बऱ्याच जणांची इच्छा असते. आता लोक म्हणजे यायला चालू झालेले आहेत, सिलेदार वगैरे व्हायला लागलेत. म्हणजे जवळजवळ एक 50-60 लोक सिलेदार झालेले आहेत. आता मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुझ्या गावातली लोक बघत असतील, कोकणातली, महाराष्ट्रातली बघत असतील, प्रत्येक जणांनी दीपकचा पैसा पाहिलाय की दीपकची मेहनत पाहिली आहे? माझा फक्त पैसा पाहिला, लोकांनी कोणी मेहनत जास्त बघितलेली. पण आता ती लोक मेहनत करतायत का सगळे?
करतात ना. आता मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने त्यांना म्हणजे मी जे मार्गदर्शन करतो त्या पद्धतीने ते चाललेले आहेत आणि बऱ्यापैकी फार्म आता सक्सेस झालेले आहेत. हाच प्रश्न अशासाठी विचारला की लोकांना असं वाटतं की शेळी पालनाची शेड टाकली की दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला पैसा येणार आहे, पुढल्या वर्षीपासून काही करायचं नाही, एक समज असतो. किती कष्ट असतात शेवटचं सांग मला. शेळी पालनामध्ये कष्ट भरपूर आहेत. कारण पिल्लं जन्मल्यानंतर पिल्लं पाजणं वगैरे पूर्ण 1 वर्ष लसीकरण करणं ह्या बाकी सगळ्या गोष्टी येतात. आणि मेन म्हणजे परत मार्केट. तर मार्केटची मी ज्या टायमाला सिलेदार असल्यामुळे मला मार्केटची अडचण येत नाही. कारण बाकीचे जे सिलेदार आहेत माझे जे मित्र आहेत बाकी सिलेदार तर तेच माझं मार्केटिंग करतात. त्याच्यामुळे मी ज्या टायमाला एकटा मार्केटिंग करायचं त्या टायमाला अडचण येत होती. पण आज माझ्याबरोबर सुवर्ण कोकणची पूर्ण टीम आहे त्यामुळे मला मार्केटिंगला अडचण येत नाही. अर्थात हे सगळं ज्यांनी दिलंय त्या सतीश सरांनी आता प्रत्येक गावागावात ही चळवळ उभी करायची आहे. म्हणून गावातल्या प्रत्येक शिलेदाराला काय आवाहन करशील की ही चळवळ तुमच्या गावात आयोजित करा, म्हणून तू स्वतः शिलेदार म्हणून काय आवाहन करशील? आज सरांनी जी आमच्या जबाबदारी दिली, आज मोफत कार्यशाळा करायचं सरांनी सूचना केली, तर त्यानंतर आम्ही आता पूर्ण गावाकडे गेले म्हणजे पूर्ण तालुक्यात एक माणूस नेमून प्रत्येक तालुक्यात कार्यशाळा वगैरे मोफत कार्यशाळा घेणार आहे. आणि कमीत कमी एका तालुक्यातून 200 ते 300 उद्योजक आम्ही घडविणार आहे. नक्कीच. तुम्हालाही जर तुमच्या गावात अशा पद्धतीने सुवर्ण कोकणची कार्यशाळा घ्यायची असेल, तुमच्या तालुक्यात असेल, अगदी तुमच्या 225 किंवा 500-600 माणसांसाठी जरी कार्यशाळा घ्यायची असेल तर त्यासाठी सुवर्ण कोकणचे जिल्ह्यातले शिलेदारांना शोधा किंवा थेट घाटकोपर मुंबई ऑफिसला फोन करा. तुमच्या कार्यशाळेत तुम्हाला किती गरज आहे आणि तुम्ही कुठे घेणार आहे या संदर्भातले डिटेल मागून घ्या आणि ही कार्यशाळा आयोजित करा. कारण तुमच्या एका या सामाजिक उपक्रमामुळे कदाचित एकाच वेळेला 100 ते 200 जणांचं आयुष्य हे श्रीमंतीकडेच जाईल. आणि त्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हा. दीपकजी इथं आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.